दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. दिवाळी म्हटलं की फटाके आपोआप आठवतात. पण दिवाळी आणि फटाक्यांचा संबंध काय? मग फटाके कधी याचा भाग झाले आणि फटाके कुठून आले, हेच आपण आता जाणून घेणार आहोत. पौराणिक ग्रंथ आणि मिथकांचा अभ्यास केला तर लक्षात येतं की फटाक्यांचा उगम आपल्या संस्कृतीत झालेलाच नाही. प्राचीन ग्रंथानुसार दिवाळी हा आनंदाचा, प्रकाशाचा सण आहे. पण फटाक्यांसारख्या मोठ्या आवाजाच्या कुठल्याही वस्तूचा उल्लेख नाही. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांची परंपरा चीनमध्ये होती. फटाक्यांच्या प्रचंड आवाजामुळे वाईट विचारांना मूठ माती मिळेल आणि समृद्धी नांदू लागेल अशी चीनी लोकांची श्रद्धा होती. अतिश दीपांकर नावाच्या बंगाली बौद्ध धर्मगुरूंनी 12व्या शतकात चीनमधील ही संस्कृती भारतात आणल्याचा तर्क आहे. चीन, तिबेट आणि पूर्व आशियातून त्यांनी हे आत्मसात केलं असावं अशी शक्यता आहे. मग भारतात फटाके कधी आले? ऋग्वेदानुसार दुर्भाग्य असणाऱ्या निरुतीलाही देवी मानण्यात आलं होतं आणि तिला दिक्पालाचा अर्थात दिशांच्या 9 देवतांपैकी एक याचा दर्जा देण्यात आला होता. या देवीची प्रार्थना करण्यात येते. तिने परत जावं अशी प्रार्थना करण्यात येते. तू पुन्हा येऊ नकोस असंही सांगितलं जातं. पण फटाक्यांच्या मोठ्या आवाजाने तिला घाबरवून परत पाठवावं असं कुठेही म्हटलेलं नाही. मात्र तरीही भारतात प्राचीन काळापासून प्रकाश आणि मोठ्या आवाजांचे फटाके होते. 2000 वर्षापूर्वीच्या मिथकांमध्ये फटाक्यासारख्या गोष्टींचा उल्लेख आहे. फटाके आणि भारतीय संस्कृती. इसवी सन पूर्व काळातला प्रसिद्ध ग्रंथ कौटिल्य अर्थशास्त्रात एका चूर्णाचा संदर्भ आहे, जे वेगाने पेट घेऊन ज्वाळा प्रज्वलित होतात. या रसायनाला एका नळीत बंद केलं तर त्यापासून फटाका तयार व्हायचा. बंगालमध्ये पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर शेतात क्षारयुक्त रसायनांचा थर जमा होत होता. हा थर दळल्यावर त्वरित पेटणारा ज्वलनशील पदार्थ तयार व्हायचा. यामध्ये गंधक अर्थात सल्फर आणि योग्य प्रमाणात कोळसा मिसळला तर या मिश्रणाची ज्वलनशीलता वाढायची. ज्या भागात जमिनीवर साठलेले क्षार नव्हते तिथे लाकडाच्या भुशापासून तयार झालेला पदार्थ वापरला जायचा. आजार बरे करण्यासाठी वैद्य मंडळी या पदार्थाचा वापर करत असत. जवळपास संपूर्ण देशभर हे चूर्ण बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू मिळायच्या. पण फटाक्यांच्या निर्मितीसाठी याचा उपयोग होत असेल याला दुजोरा मिळू शकला नाही. आनंद आणि जल्लोषासाठी प्रकाशाच्या विविध गोष्टींचा उपयोग तेव्हा व्हायचा. तुपापासून तयार झालेल्या दिव्यांचा उल्लेखही आपल्या साहित्यात आढळतो. आजच्या फटाक्यांमध्ये आढळणाऱ्या दारूसारख्या या मिश्रणाचा स्फोट होऊन मोठा आवाज व्हायचा. पण त्याची ज्वलनशीलता कमी असल्यानं ते एखाद्या लढाईत शत्रूविरुद्ध वापरणं शक्य नव्हतं. फटाके भारतात कसे आले? तशा विध्वंसक गन पावडरचा पहिला उल्लेख 1270 मध्ये सिरियातले रसायनशास्त्रज्ञ हसन अल रमाह यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. गरम पाण्यानं या गन पावडरला शुद्ध करून आणखी विस्फोटक करण्याबाबतही त्यांनी लिहिलं होतं. 1526 मध्ये बाबरने दिल्लीच्या राजावर आक्रमण केलं. त्यावेळी बाबराच्या सैन्याच्या तोफांचा गडगडाट ऐकून भारतीय सैनिक घाबरले होते असं इतिहासकार सांगतात. त्या काळी जर मंदिरं आणि शहरांमध्ये फटाके फोडण्याची परंपरा असती तर या मोठ्या आवाजाने भारतीय सैनिक अस्वस्थ झाले नसते. पण मुघलांच्या इतिहासाचे अभ्यासक प्राध्यापक नजफ हैदर यांच्या मते फटाके मुघलांच्या आधीपासूनच होते. मुघलांच्या काळात आतिषबाजी आणि फटाक्यांचा भरपूर वापर होत होता हे माहीत होतच. पण भारतात फटाके मुघल घेऊन आले होते हे म्हणणंही योग्य नाही, कारण ते आधीच आले होते. फिरोजशहाच्या काळात सुद्धा खूप आतिषबाजी व्हायची. गन पावडर नंतर भारतात आली, पण मुघलांच्या आधी भारतात फटाके नक्कीच आले होते. हत्तींच्या झुंजीत किंवा शिकारीच्या वेळी त्यांचा बराच वापर व्हायचा. खरं तर घाबरवण्यासाठीच फटाक्यांचा वापर जास्त प्रमाणात व्हायचा. मुघलांच्या काळात लग्न किंवा उत्सवामध्येही आतषबाजी होत असे. दिवाळी दिव्यांची, आवली दिव्यांची रांग हा सण साजरा करणं नक्की कधी सुरू झालं याची ठोस माहिती कुणालाच नाही. प्राचीन भारतातही हा सण साजरा केला जात असावा असे काही उल्लेख आढळतात. बरं, या सणाशी निगडीत राज्यातील कथाही वेगवेगळ्या आहेत.
आंध्र प्रदेशात नरसिंहाची पूजा करून दिवाळीचा सण साजरा होतो. महाराष्ट्रात आणि कर्नाटकात कृष्णाने नरकासुराचा वध केला ही कथा दिवाळी सणाची कथा होते. तर उत्तर भारतात राम वनवासातून अयोध्येला परत आला म्हणून घरोघरी दिवे लावून रोषणाई करून रामाचं स्वागत केलं जातं. राम घरी परत येण्याचा सण म्हणजेच दिवाळी ही उत्तर भारतातील लोककथा. याशिवाय दिवाळीच्या अनेक लोककथा, स्थानिक कथा देशभर प्रसिद्ध आहेत. त्यामुळं दिवाळी साजरी करण्याची सगळ्यांची कारणं वेगळी आहेत. दिवाळी साजरी करण्याची पद्धतही राज्यात बदलते. महाराष्ट्रातला फराळ आणि उत्तर प्रदेशातील प्रसाद सारखा नसतो, तर दक्षिण भारतातील पायासम महाराष्ट्रात खाल्लं जातच असं नाही. पण इतकी विविधता जरी असली तरी सगळीकडे या सणाचा एक समान दुवा सापडतो, तो म्हणजे दिवा अर्थात दीप. प्रत्येक राज्यात, प्रत्येक प्रदेशात घरोघरी दिवे लावून, पणती लावून हा सण आजही साजरा केला जातो. ज्योती ज्योतीने सारा आसमंत उजळून निघतो. मग दिवाळीत दीपाचं महत्व काय? जेव्हा या देशात इलेक्ट्रिसिटी नव्हती, लाईट, ट्यूबलाईट नव्हते, तेव्हा रात्रीचा अंधार दूर करण्याचं काम हे दिवेच करत होते. वेदांमध्ये म्हटलं आहे, तमसो मा ज्योतिर्गमय, अंधारातून प्रकाशाकडे, तिमिरातून तेजाकडे जा, हा दिवाळीचा खरा संदेश आहे. तात्पुरता का होईना हे दिवे घरातला अंधार दूर करतात, आजूबाजूला प्रकाश पसरवतात. अशा दिव्यांच्या रांगाच रांगा लावून अमावस्येच्या रात्री सारा अंधारच नाहीसा व्हावा, ही दिवाळी मागची खरी संकल्पना. कृष्णाने नरकासुराचा वध केला तेव्हा त्याच्या ताब्यातल्या 16 सहस्त्र कैदी नारींच्या आयुष्यातला अंधार संपला. समुद्रातून लक्ष्मी वर आली तेव्हा दारिद्र्याचा अंधार संपवला. तिमिर म्हणजे वाईट प्रवृत्ती, जे काही वाईट आहे आणि त्यांचं प्रतीक म्हणजे अंधार. म्हणूनच ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर दुरितांचे तिमिर जाओ असं म्हणतात. अर्थात दुर्जनांमधील वाईटपणा, जे काही वाईट आहे ते जावो, आपल्यातील वाईट गोष्टी संपाव्या, हीच दिवाळीची खरी प्रार्थना. म्हणून मग घर धुवून स्वच्छ पुसली जातात, नवे रंग दिले जातात, म्हणजे घरातील जी अस्वच्छता आहे ती पूर्णपणे नाहीशी केली जाते. अस्वच्छता ही एक मोठा अंधार आहे. हे तर आज देशात सगळ्यांना चांगलंच पटत आहे.